हॅलो नमस्ते, मी सायन्स लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीतीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि इकडे जे आहे तर माझा स्वयंपाक चालू आहे सकाळचा, माहित आहे का? भाजी झालेली आहे आणि आज काय होतं काय माहिती, शाळेमध्ये तर मुलांची शाळा जी आहे अचानक असं हे झालं की त्यांची शाळा मुलाची शाळा जी आहे तर लवकर होते, त्यामध्ये जे आहे तर मग मी त्याचं आवरून दिलेलं आहे। आता मिस्टर जाणार आहेत, माहित आहे का? 9 वाजता तर ते जातात आणि आता 8:45 झालेले आहेत, त्यामुळे जे आहे तर पटकन त्यांना स्वयंपाकावरून देत आहे। आणि मिस्टरांचा जे आहे ते इकडं देवपूजा चालू आहे। मिस्टरांची जी आहे तर तिकडे देवपूजा चालू आहे। त्यांना म्हणलं मी की आज मला काही होणार नाहीये, आज मला खूप काम आहे, तर तुम्ही जे आहे तर नक्की देवपूजा करून घ्या असं होतं। मग त्यांनी जे आहे तर देवपूजा करायला स्टार्ट केलेली आहे, म्हणजे झाली पण आहे त्यांची करायची, कारण की खूप वेळ होऊन जातो आणि मग त्यानंतर जे आहे तर मग मला पण बाकीचे काम आवरायचे असतात आणि देवपूजा पण असते। मग कुठंतरी सकाळचं जर का थोडंसं काम होऊन गेलं किंवा त्यांनी देवपूजा जरी केली तरी माझं थोडंसं काम जे आहे तर हलकं होऊन जातं। आणखीन बरंच राहिलेलं आहे, मिस्टरांचा नाश्ता राहिलेला आहे, ते इकडे माझ्या मस्त चपात्या चालू आहेत। रोज सकाळी जे आहे ते हीच गडबड असते माझ्या मागे, म्हणजे 6 ते 9 पर्यंत जे आहे तर काही सुचत नाही, स्वतःच आवरायलाही भेटत नाही। आणि इकडे बाळ जे आहे ते झोपलेलं आहे खाली, आणखीन उठलं नाहीये। नंतर मग बाळ राहतं, पण बाळाचं उलट किती चांगलं आहे, बाळ थोडंसं लेट जातं, त्यामुळे मला जे आहे खूप चांगलं वाटतं। काय काय नाही चालू आहे ना, काय करते तुम्ही? मिस्टर म्हणत आहेत की तुझं लवकर आवरतं का नाही? म्हणलं झालंय, माझं पण होतच आलेलं आहे। किती बी पटकन आवरलं तरी आवरत नाही हो वाटते आपल्याला, पण माहित आहे का बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आणि टाइम बघू बघू जे आहे ते मीच परेशान होऊन जाते। कधी कधी मीच परेशान होऊन जाते टाइम बघू बघू, माहित आहे का? नाही झालेला आहे, पण माहित आहे का मला असं वाटलं होतं की खूप सारा असा टाइम झाला आहे काय की, पण नाही झाला। टाइमाच्या आतमध्ये जर का पूर्ण आवरलं ना तर काय वाटत नाही, एकदा टाइम होऊन गेला आणि त्यानंतर जर का आपल्याला आवरायचं म्हणलं तर बापरे हालत बेकार होऊन जाते, माहित आहे का? तरी पण मुलांचं असतं बाबा, टाइम किती बी म्हणलं तर हे होत नाही। चला मी अगोदर जे आहे तर माझ्या मस्त स्वयंपाक करून घेते, नंतर तुमच्याशी जे आहे ते गप्पा मारते। आणि इकडे जे आहे तर थोडीशी माझी जे आहे तर कपड्याची साफसफाई किंवा इकडचं जे आहे थोडंसं आवरून झालेलं आहे माझं। आणि आता इकडचं पूर्णच राहिलेलं आहे बघा, पूर्णच राहिलेलं आहे, पीठी वगैरे किचनचं ते जे आहे तर पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे। आणि फक्त स्वयंपाक झालेला आहे, इकडचं आवरलेलं आहे। आणि बाळ काय आणखीन झोपेतून उठलेलंच नाही, झोपलेलं आहे, त्याला थोडासा जे आहे तर लेट आहे उठायला, उठलंच कदाचित ते। आणि माझं जे आहे तर फक्त स्वयंपाक आणि हे आवरलं आहे, बाकीचं काम जे आहे तर रिटर्न अजून आहे तसंच आहे,
का तर आज तर माझं स्वतःपासून राहिलेलं आहे, माहीत आहे का. आणि खूप वेळ लागतो बाबा आता करायला. पण आज जे आहेत आज कुठेतरी निवांत आहे, कारण की फक्त रिवला घेऊन जायचं आहे. त्यानंतर जे आहे तर थोडं निवांत आहे असे. एका हातात त्या हे आहे मोबाईल आहे आणि एका हातामध्ये जे आहे तर माझं काम चालू आहे बरं का. साफसफाई आवरत आहे, कारण की स्वयंपाक झाला आहे ना. स्वयंपाक झालं काय होते माहिती का, माझ्याकडून जे आहे ते पीठ भरपूर सांडलं जातं. आपला जे आठा असतो की नाही ते भरपूर सांडला जातो. त्यामुळे जे आहे तर साफसफाई करून घ्यायची. काम असं केलं तरच आवरतं, नाही तर काम आवरत नाही असं आहे. चला बाकीचे कामं करून घेते, माझं स्वतःचं जरा आवरून घेते. थोडंसं जे आहे ते इथलं आवरलं आहे असं आहे. खूप कामं असतात बाबा, घरी बी वाटते पण. आणि आता जे आहे तर थोडंसं बसावं वाटत आहे, कारण काय झालं माहिती का, सकाळी 6 वाजल्यापासून जे आहेत आता टाईम झालेला आहे तुम्हाला सांगते मी की 9:30. 6 वाजल्यापासून जे आहे तर कंटिन्यू उभी आहे. आणि आणखीन रिव्ह्यू जर का उठली ना तर रिटर्न आणखीन तिला चहा पाणी तिचं आंघोळ वगैरे त्यामध्ये पण राहावं लागतं. बघा कशी झोपली आहे मस्त निवांत, खूप छान झोपली. उठली नाही आता, उठेल ती कदाचित. ती 10 वाजता उठते, कधी 9ला उठते, कधी काय, तिचं काही नाही. तिला जशी झोप येईल तशी झोपते किंवा उठते. चला मी माझे राहिलेले कामं करून घेते. खालचा राडा दाखवते, वरचं फक्त आवरले आणि मी निवांत बसले असं वाटते तुम्हाला. नाही, खाली खूप काम आहे. हे बघा भांडे जे आहे, हे भांडे जे आहेत ते इकडं नेऊन लावायचे राहिलेले आहेत. आणि हे जे आहे तर पसारा पूर्ण आवरायचा राहिला आहे. इकडचे डब्बे सध्या मला आणखी व्यवस्थित लावायचे राहिलेले आहे. एवढं राहिलेलं आहे आणि मी कुठंतरी बसलेली आहे असं आहे. जाऊ द्या, हळूहळू होऊन जाईल, पण करावं तर लागणारच आहे. काय करावं तर मला बोलत बोलत मग डब्बे लावून घेते, कारण की आता जर का मग अशी मी बसून राहिले ना तर खूप वेळ होऊन जाईल. आणि त्या वेळामध्ये जे आहे तर नंतर मग मला रिवला पण घेऊन जायचं आहे. काय करते माहिती का, स्वयंपाक करत असताना जे आहेत ना तर मीच ना डब्बे जे आहे तर कोणचा कुठेही ठेवून देते. का तर नंतर मला माहिती आहे ते गेले की मग मी काय करत असते की बरोबर आवरत असते. आता तुम्हाला गप्पा मारत मारत मग काय करणार, एवढं तरी डब्बे लावून घेते ना, आहे की नाही. आम्ही बसलं की बसताना खूप छान वाटतं, पण नंतर मग एकदम कामाचा जे आहे तो लोड येतो. त्यामध्ये बी मग असं वाटतं की अरे अगोदरच आपण करून घेतलं असतं तर बरं झालं असतं. चला मी माझे कामं करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि घाम पण येत आहे, हवा सुटलेली आहे बाहेर मस्त. चला मी तोपर्यंत माझे कामं करून घेते.